नमस्कार. अध्याय 6 भाग 2. आपण पाहिले कबीरांनी कमालाला सावकाराने दिलेला हिरा परत करावयास सांगितले. भक्त कबीर असतील किंवा त्यांचा मुलगा कमाल असेल, ते रामनामाच्या बदल्यात कदरपही दान स्वीकारत नव्हते. सर्वसामान्यांपर्यंत रामनामाचा महिमा पोहोचवावा यासाठीच ते भजन, कीर्तन, सत्संग आदी विविध प्रकारे रामाची भक्ती करत होते. त्यामुळे संत नामदेवांप्रमाणेच त्यांची आमदनीही यथातथाच होती. स्वतःच्या गरजेपुरते ते स्वकमाईवर भागवत होते, परंतु स्वकमाई म्हणजे शेले विद्वानाही ते भावमग्न होत होते. सतत विदेह स्थितीत राहिल्याने त्यांच्याकडून हेही काम यथातथाच होत होते. त्याचा मोबदलाही अल्प प्रमाणातच मिळत होता. मात्र कबीरांच्या आईला प्रभू रामांचे दर्शन झाल्याने तीही रामनामाच्या छंदाला लागली होती आणि त्यांची पत्नीही पतिपरायण होती. तीही रामनामाचे महत्व जाणून होती. रामनामाच्या महतीमुळेच या दोघांच्या पोटी निपजलेला त्यांचा पुत्र कमालही त्यांच्याच मार्गाने जीवनक्रम चालवित होता. तो तीर्थाटन करून तेथे तसेच इतर ठिकाणीही जाऊन भजन कीर्तन करत असे. आत्मानंदाबरोबरच इतरांनाही त्याचा लाभ मिळवून देत असे. असे असले तरी संसारी गृहस्थाला अनेक कर्तव्य पार पाडावी लागतात. त्याप्रमाणेच त्यांच्याकडे आलेल्या संत सज्जनांची व्यवस्था करून त्यांनी आपल्या पत्नीला सर्व संत मंडळींसाठी स्वयंपाक बनवावा, भोजनाची सिद्धता करावी असे सांगितले. त्यावेळी घरात काहीही नव्हते आणि शेजारी काही मदत करतील अशी परिस्थिती नव्हती. शेवटी कबीराची पत्नी त्यांना म्हणाली, स्वामी, आता आपला नाईलाज झाला. हे अतिथी म्हणजे परमेश्वराचे स्वरूप आहेत. त्यांना भोजन देण्यासाठी तुम्हास बाहेरून सामग्री आणावी लागेल. यासाठी कमाल आणि आपण दोघे जाऊन चोरी करून स्वयंपाकासाठी लागणार सर्व चीज वस्तू घेऊन याव्यात. आता पुढे काय घडले ते पाहू. अन्न विकत घ्यावे बाजारी, तरी द्रव्य नाही आपुले पदरी. पुत्रासी घेऊनी बरोबरी, जावे चोरी करावया. सामग्री असेल संपूर्ण, त्या वानियाचे फोडावे दुकान. चोरी करूनी आणावे अन्न, घालावे भोजन संतांसी. अवश्य म्हणून कबीर भक्ते, असी लता घेऊन सांगाते. पहार घेतली कमाल भक्ते, निघे त्वरित लगबगा. सत्वर बाजारी येऊन वानियाचे फोडिले दुकान. निज पुत्रासी आत घालून आपण बाहेर राहिला. रात्र झाली 2 प्रहर, वानियासी निद्रा लागली घोर. बाहेरुनी पुत्रासी सांगे कबीर, कार्य सत्वर साधावे. कमाल विलोकी दुकानासी, तो दृष्टी देखिल्या द्रव्यराशी. वस्त्रे भूषणे निज नयनासी, देखोनी मानसी कंटाळला. मग कणिक तांदूळ आणि गुळ, डाळ घृत शर्करा घेऊनी सकळ. बाहेर दिदले तत्काळ. कबीरा पासी तेदवा, हळदी हिंग जिरे लवण. शाखा पात्रे सर्व घेऊन, संतांसी पाहिजे जितुके अन्न. तितुकेच दिदले बाहेरी. गंगेचे उदक देखोनी बहुत,
जवळ गेला तृषाकांत, तो तहाने पुरते पिऊनी त्वरित निघे सत्वर ज्या रीती, की पात्री अन्न वाढिले बहुत, परी क्षुधार्थ पोटापुरते खात, की करतळ भिक्षा संन्यासी करीत, ते ग्रासा वाचुनी न घेती, की कीर्तन ऐकुनी वैष्णव भक्त, की कीर्तन ऐकुनी वैष्णव भक्त, दोष टाकुनी सद्गुण घेत, की राजहंस बैसोनी पानियात, क्षीरसेवित निवडोनी, देवी वस्त्रे भूषणे तये क्षणी, द्रव्यराशी देखिल्या नयनी, ते सर्वही कमाले त्यागोनी, सामग्री घेऊन निघाला. बाहेर निघावे जो त्वरित, तो विचार आठवला मनात, वाणी तो झाला निद्रित, सावध त्वरित करावा, निश्चिंतपणे निजला वैरी, त्यासी अकस्मात मारी येले जरी, की मागे भलत्याची निंदा करी, तरी नरकी घोरी पडेल तो, रणी पळत्या पाठी लागता, की निश्चिंतपणे चोरी करता, नांदत्या घरासी अग्नी लाविता, तरी नरकी अघोरी पडील तो, तरी आपण सज्ञान वैष्णव भक्त, पाप पुण्य मनासी सर्व कळत, आता वानियासी सावध करुनी, निश्चिंत जावे सत्वर पळवणी, मग धैर्य धरून या पोटी, जवळी पातला उठा उठी, वानियाची पाटी धापटी, म्हणे सावध शेटी असावे, आम्ही तस्कर दोघे जण, मागून फोडिले दुकान, जातो सामग्री घेऊन, तुम्हा कारणे कळो द्या, वाणी बैसला उठोनी, कमाल पळे त्वरे करुनी, छिद्रातुनी निघता तये क्षणी, तो चरण दोन्ही धरियले, नाभीपर्यंत बाहेर गेला, तो अकस्मात सावकारे धरिला, जैसा मृग उडता फासी पडला, पारदियाचे वनात, की मानस सरोवरी राजहंस गेला, तो ससाण्याने अवचित धरिला, की नळिका यंत्री सापडला रावा, जैसा निज भ्रांती, की चक्रव्यूह रची कौरव पाळ, त्यात सापडला सुभद्रेचा वाळ, की पुष्पवाटिकेत हिंडता कोकिळ, धरली जैसी हिंसके, तेवी कमाल पळता लवलाही, वानियाने ओढोनी धरिला पायी, मग कमाल बाळ त्या समयी, पित्यासी काय बोलत, म्हणे राम कार्यासी वायुसुत, नेता द्रोणगिरी पर्वत, वाटेसी विंधोनी पाडी भरत, तैसेची जहाळले आपणासी, आता वाणी बाहेर येऊनी, बाजारी करील शंखध्वनी, नगरवासी लोक ऐकोनी, येतील धावून या पहा, येतील धावून या पहावया, आपण गावीचे तस्कर, सर्व जाणती नारी नर, तरी छेदून या माझे शिर, जावे सत्वर मंदिरा, माया ममता धराल मनी, तरी निज सत्वाची होईल हानी, चोरीची मात ऐकता कानी, संत सदनी न बैसती, गारिणीची कानी ऐकोनी मात, पतिव्रता जैशा उठवणी जात, की मातंगे येता मंदिरात, शास्त्रज्ञ पंडित न राहती, की सद्गुरूची निंदा ऐकोनी कानी, सज्ञान उठतो तेथुनी, तेवी चोरीची मात ऐकोनी, जाती उठवणी संत साधू, तरी आता ऐक गा विष्णू भक्ता, शांती सागरा सद्गुण भरिता, तेजुनी सर्व माया ममता, शिरछेदो निज हस्ते, ऐकोनी पुत्राची वचन, कबीर संतोषी स्वचित्ती, आसिलता घेऊन हाती, शिर कापून घेतले, सामग्रीची मोठ उचलोनी, घरा गेला त्वरे करुनी, कांतेपासी जाऊनी वर्तमान सांगितले, कबीराचे धैर्य सांगता प्रीती,
कुंठित झाली सकळमती. दृष्टांत योजनी महीपती श्रोतिया प्रती बोलत. जेवी श्रीयाळाचे मंदिरासी पाहुणे आले कैलासवासी. नरमांस मागता भोजनासी निजपुत्रासी वधिले. तैसेच केले वैष्णव वीरे हाही दृष्टांत येथे न पुरे. श्रीयाळासी छळिले पार्वतीवरे म्हणून पुत्र वधिला. संती न मागता भोजन निज बाळ वधिला कबीराने. म्हणून उपमा दिसते गौण चतुर सर्वज्ञ जाणती. पृथ्वी ऐसे घनवट कोण की आकाशाची थोरवी पूर्ण. अश्वत्था ऐसा पूज्यमान वृक्ष कोठोनी पहावा. गरुडा ऐसा पक्षी नसे तत्वता. भागीरथी हून नसे थोर सरिता. सागराहुनी सखोलता अन्य सरोवर असेना. कल्पतरू ऐसे फळ काय की कामधेनू वरिष्ठ कोण गाय. अनुसय ऐसी न दिसे माय त्रिभुवनी पाहे धुंडिता. चंद्रा ऐसे प्रकाशमान गगनी नक्षत्र दिसे कोण. की दैत्यवंशी बळी होऊनी दाता उदार नसे की वाल्मिकी ऐसा आत्मबुद्धीन भविष्य करता कवी कोण. की मारुती ऐसा वानर जान धुंडिता त्रिभुवनी मज दिसेना. असो बहु बोलोनी काय काज. ज्याची उपमा त्यासीच साजे कबीरा ऐसा भक्त धुंडिता मज दिसेना. सामग्री ठेवून धरणीशी शिर दिदले कांते पासी. मोह दाटोनी निज मायेसी अश्रू नयनी लोटले. तू दैवा आगळा संत कारणी देह लाविला. संसारी येऊन श्रीराम जोडीला उद्धार केला वंशाचा. ऐसे म्हणून कबीर कांता धैर्य बळे आवरिले चित्ता. साहित्य घेऊन तत्वता स्वयंपाकाशी निघाली. नवविधा रांधोनी पक्वाने संतांशी घातले भोजन. म्हणे धन्य आजीचा सुदिन देखिले चरण संतांचे. तृणासने घालूनी ते अवसरी कबीर संतांची सेवा करी. तो उदयासी पातला तमारी साधू झडकरी उठिले. प्रातस्मरण झाली या जाण स्नानासी गेले वैष्णवजन. इकडे वाणी बाहेर येऊन शंखनाद करीत असे. बोंब ऐकूनी सकळ लोक धावून आले तात्कालिक. तस्कराजवळी येऊन देख पाहते झाले ते दवा. म्हणती शिरची नेले कापून आता यास ओळखील कोण. वानयासी बोलती वचन तुझे प्राक्तन विचित्र. तस्करी मारून नेला चोर तुझला रक्षी सर्वेश्वर. नाही तरी विघ्नसाचार आले होते आजी हे. जवळी द्रव्य असता पाहे एकटा निद्रा करू नये. द्रव्यापासी महाभये अखंड राहती सर्वदा. द्रव्य आशा धरिली जरी सखे बंधू होती वैरी. द्रव्य तारी द्रव्य मारी दोन्ही परी असते की. राजद्वारी कोंडिता जाण द्रव्य सोडवी त्या कारण. तस्कराचे शिरच्छेदन द्रव्याकरिता झाले की. तुझे सुकृत होते काही म्हणून वाचलासी ये समयी. की ते तस्कर नसती पाही भले सज्जन असतील. दुकानी होत्या द्रव्य राशी वस्त्रे भूषणे टाकोनी कैसी. सामग्रीच घेऊन थोडीशी गेले हे नवल वाटते. असिया परी त्रिविध जन नाना परीचे बोलती वचन. वाणियाने सत्वर जाऊन
राजयापाशी सांगितले म्हणे, दोघे तस्कर येऊन माझे फोडिले दुकान, अन्न सामग्री घेऊन पळवणी जाता धरिले म्या. दुसरा तस्कर होता जाण, शिरजी कापुनी नेले त्याने. ऐसे ऐकून या वचन सकळ जन हसती. राजा झाला क्रोधायमान, आज्ञा करी सेवका कारण. म्हणे तस्कराशी सुली देऊन शिक्षा करणे ये वेळ. ऐकून या सेवक पाही, क्रोधे धावले लवलाही. कमानाचे धडते समयी, चुळावरी घातले. मृत प्रेतासी दंड करणे, बुद्धिमंदासी वाद घालणे. परदेशी कलह करणे, हे कुलक्षण सज्ञाना. इकडे गंगा तीरी साधू संत स्नानास गेले होते त्वरित. देवतार्चन करुनी निश्चित, आले त्वरित आश्रमा. कबीरासी पुसोनी त्वरेसी, पुढे चालिले तीर्थवासी. नमस्कार करुण संतांसी, बोळवावयासी चालिला. कांता करीत असे रुदन, संतांसी घालोनी लोटांगण. म्हणे आता स्वामींचे चरण, कधी दृष्टी पडतील. संतांसी बोलोनी नम्र वचन, बोळवीत चालेली दोघे जण. नगराबाहेर येता जाण, नवल वर्तले अद्भुत. मार्गी चालता अतित्वरित, शूल देखील अकस्मात. त्यावरी शिरावीन घातले प्रेत, देखती संत दुरुनी. क्षण एक उभे राहुनी पाहत, तो नवल वर्तले अति अद्भुत. कमाले दोन्ही जोडोनी हस्त, साधूस नमस्कारिले. विपरीत देखोनी ते अवसरी, नवल करिता ती नरनारी. शिराविन प्रेत नमस्कारी, अद्भुत परी वाटते. कबीरासी पुसती साधू संत, आम्हासी नमस्कारी प्रेत. शिर नसता कुडियात, प्राण कैसे ठेविले. वृक्ष तोडिता सत्वर गती, शाखा कैश्या टवटवीत. पक्ष उपटता कैशा रीती, दुज उडता ती निराळी. तारा तुटोनी गेली या जाण, कैसा वाजेल ब्रह्मविना. तेवी प्रेतासी देखोनी चेतना, वाटे मना विपरीत. हात जोडून ते अवसरी, कबीर संतांसी विनंती करी. भीष्म पडला शरपंजरी, प्राणदेही रक्षिला की. दुःख सांगावया अर्जुना जवळी, अभिमन्यू पडिला रणमंडळी. धैर्य करुणी ते वेळी, प्राणदेही रक्षिले. ना तरी जटायू गांजिता रावणे, प्राण व्याकुली तया तने. परी घ्यावया श्रीराम दर्शने, प्राणदेही रक्षिले. तैसाची वैष्णव होता तस्कर, तुमचे पायी हेत थोर. एकदा करावा नमस्कार, म्हणून प्राण ठेविला. तो मनोरथ पुरला संपूर्ण, तुमचे झाले त्यासी दर्शन. आता नाशवंत देह टाकून, अक्षयपदी राहिला. ऐकोनी संत बोलती वचन, तो तस्कर होता तरी कोण. मग कबीरे सकळ वर्तमान, सांगितले संतांसी. मग काय बोलती वैष्णवजन, आम्ही मागितले नसता भोजन. कमाल ऐसा बाळ सगुण, मारुनी कैसा टाकिला. ऐकोनी बोलती वैष्णव वीर, नाशवंत अवघा संसार. जितुका दिसतो आकार, तितुका जाणार शेवटी. कमाल जरी मॅरीला नसता, तरी काय तो अमर होता. ऐसी ऐकोनी या वार्ता, कृपा संता उपजली. कबीरा कांतेसी बोलती संत, शिर दाखवी आणूनी त्वरित. ऐसे ऐकोनी या मात, गेली त्वरित मंदिरा. निज पुत्राचा मस्तक घेत, संतांपासी आणिला त्वरित. देखोनी जाहले
सद्गदित दयावंत संत ते समयी, धड काढोनी सत्वरी मस्तक ठेविला त्यावरी. कौतुक पाहती नरनारी नवल वर्तले ते ऐका. संती मस्तकी ठेविता कर सावध झाला कबीर पुत्र. कमाल उठोनी सत्वर घाली नमस्कार संतांसी. वाराणसीचे सकळ जन कबीरासी घालती लोटांगण. म्हणती हा वैष्णव परमसज्ञान तारक पूर्ण जड जीवा. संती देऊनी वरदान तीर्थाटनासी केले गमन. पुढील अध्यायी निरूपण कथा सुरस अवधारा संत चरित्र ग्रंथ सार. हेच पंढरी क्षेत्रीचे राऊळ सुंदर. अविट घननीळ विटेवर अक्षयी उभा राहिला. संत साधू वैष्णवजन प्रेमे करीती सत्कीर्तन. तेथे मी पतिता ज्ञान घ्यावया दर्शन आलो की. प्रांजळ ओव्या फुले तुळसी करी घेऊनी सद्भावेसी. महिपती लागला चरणासी प्रेमे उचित मागावया. स्वस्ती श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता तुष्टेल जगन्नाथ. प्रेमळ ऐका भाविक भक्त 6 अध्याय रसाळ हा. ओव्या 190. धन्यवाद.